रोकटोकवर आपलं स्वागत। आपल्या सोबत अनीस अहमद, माधव भंडारी, अरविंद गोखलेने, अब्दुल रहमान अंजारिया हे आहेत। अंजारियाजी, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की 76-77 मध्ये जेव्हा या देशात आणीबाणी होती त्यावेळेला संघ आणि संघपणित संस्थांच्या अनेक नेत्यांची धरपकड, काही पत्रकारांची धरपकड झाली होती। त्याच काळात 205 दंगली झालेल्या होत्या आणि त्याहीपेक्षा सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदींना जर कोर्टाने क्लीन चिट दिली असेल तर त्याबद्दल त्यांना आता दोषी धरण्यात काही अर्थ नाही असंही विधान केलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय म्हणाल? आपण जे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात तर माननीय शरद पवार साहेबांनी आता 2 दिवस अगोदरच एक अल्पसंख्याक समाजाच्या कार्यक्रममध्ये सांगितलं होतं की गुजरात में हमने विकास भी देखा है और गुजरात में हमने दंगे भी देखे। तर त्याचा अर्थ हे नाही की ते क्लिअरच दिला आहे। आम्ही असं म्हणतो की असा विकास, मी हिंदी एक सांगतो, जो हमारी बच्चों की लाशों पर, जो हमारी बहनों की इज्जत पर विकास किया गया, हमें ऐसे विकास नहीं चाहिए। एकच सांगतो। एक मी आपल्याला म्हणतो की आता थोडा दिवस मागे एका फिल्म स्टारनी पतंग उडवायला तिथे गेलेत, त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचे रिॲक्शनमुळे त्या चित्रपट कुठे गेली ते आपल्याला स्वतः समजलं असेल की ज्याची 100 कोटीपर्यंत कॅल्क्युलेशन जाते आणि या चित्रपटाची कॅल्क्युलेशन कुठे गेली। कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कितीही माफी मागा, जोपर्यंत जे लोक तिथे मारले गेलेत, चला ठीक आहे, याच्यात भारतीय जनता पार्टी निर्दोष आहे जर त्यांचं म्हणणं असं आहे, मग तिकडे जे लोक गेलेत, ज्या लोकांचे जीवन गेलेत, ते कोणी काय मारलं त्यांना? त्यांना आजपर्यंत एका माणसाला गुजरात दंगे बरोबर शिक्षा झाली आहे का? माधव भंडारी, एका व्यक्तीला मला सांगा शिक्षा झाली आहे का? गोधरासाठी कुठली माहिती बघताय मला माहिती नाही, पण 2002च्या दंगलींमध्ये ज्या शिक्षा झाल्या त्याच्यामध्ये गुजरातमध्ये जेवढ्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्यात ना त्याच्या निम्म्या सुद्धा महाराष्ट्रात झालेल्या नाहीत गेल्या 14 वर्षात। आणि अंजारियाजी, आपल्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 14 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस कस्टडीमध्ये 965 लोक मेले आणि या 965 मध्ये सगळ्यात जास्त संख्या अल्पसंख्याकांची होती। महाराष्ट्र सरकारच्या पोलीस कोठडीमध्ये 965 लोक मरतात, आपण कधी त्याची दाद नाही घेतली, त्याची दखल नाही घेतली। अनीस अहमद, या ठिकाणी शहाबानो प्रकरणाचा उल्लेख झाला, लोकांबद्दल काय नाही बोलत। सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा काँग्रेसनं त्या आदेशाची पायमल्ली करत त्यावेळेला आपल्याकडे 416, मगाशी मी 350 म्हटलं, माफ करा, आपल्याला 416 जागा पार्लमेंटमध्ये होत्या, आपण 416 जागांचा वापर करत त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून लावत एक प्रकारे अल्पसंख्याकांसमोर लोटांगण घातलं होतं असा आरोप आता माधव भंडारींनी केलाय। तर त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांची पोलीस कोठडीत किती मृत्यू झाले याचाही आकडा दिलाय। असं असताना सुद्धा अजूनही आपण या मतावर ठाम आहात? आपल्या बरोबरच्या सहयोगी पक्षानं मात्र त्यांना क्लीन चिट कधीच दिलेली आहे? देखिए, आज सवाल जो है ये है कि भारतीय जनता पार्टी आज माफ़ी मांगकर अपने दंगे को, कि हमने दंगे कराए, हमसे माफ़ी हो गई, अब गुजरात में हमने 10 साल सरकार चलाए, गुजरात में हमने दंगे नहीं दिए, हिंदुस्तान में हमें नरेंद्र मोदी को वजीर आजम बना दो और अब हम हिंदुस्तान में दंगे नहीं करेंगे। ये जो स्लोगन लेकर माफ़ी मांगने का काम राजनाथ सिंह जी ने किया है, मैं राजनाथ सिंह जी से ये कहूँगा कि नरेंद्र मोदी जी को एक बार अपने हाथ से टोपी पहना दीजिए और उनको बोलिए माफ़ी मांगने के लिए। क्या वो माफ़ी मांगने के लिए तैयार हो जाएंगे? क्या वो एक टोपी पहनने के लिए तैयार हो जाएंगे? सिर्फ माइनॉरिटी का सवाल नहीं है, यहाँ सवाल जो है महिलाओं के साथ में जो हुआ, बच्चों के साथ में जो दरिंदगी हुई है, ये हिंदुस्तान का सेकुलर आदमी भी भूल नहीं सकता है। ये सिर्फ माइनॉरिटी का सवाल नहीं है, यहाँ पर कई एनजीओज ने यहाँ काम किया है। और जब ये हमारे माधवराव जी साहब कह रहे हैं कि गुजरात के अंदर में इतने लोग अंदर हो गए, नरेंद्र मोदी की जो सबसे नजदीकी एक महिला मंत्री थी वो भी आज जेल में है, ये हम भूल नहीं सकते। जो नरेंद्र मोदी के बाएं और दाहिने भी आज जेल में हैं। नरेंद्र मोदी के सबसे ज्यादा जो पुलिस वाले थे वो सारे पुलिस वाले आज जेल में हैं। तो ये सब लोगों को पता है कि ये जेल क्यों गए हैं, इतने पुलिस वाले जेल में क्यों गए हैं, इतने सारे मंत्री, इतने सारे विधायक उत्तर आपण देत नाही। भारतीय जनता पार्टी वाले अरविंद गोखले बोला और बहुत सारे सवाल होते हैं। ये मैं माझा प्रश्न आहे तुम्हाला, 92च्या बॉम्बस्फोटांमधल्या आरोपींवरती अजून काय कारवाई झाली? इतके दहशतवादी हल्ले महाराष्ट्रामध्ये झाले, त्यातल्या किती आरोपींवर कारवाई झाली? किती जण तुरुंगात आहेत आणि किती जणांना शिक्षा झाल्या?
एकदा द्या ना त्याचा हिशोब तुम्ही सुद्धा. अरविंद गोखले बोला. अनिलजी मी आपल्याकडे येतो. अरविंद गोखले बोला. हां, दोन गोष्टीचा खुलासा मला या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विषय निघाला म्हणून सांगितलं पाहिजे. महाराष्ट्र हे सर्वात म्हणजे गुन्हेगारीमध्ये अग्रक्रम असलेलं सध्याचं सरकार आहे असं म्हटलं तरी चालेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे अनीस अहमदनी जो टोपीचा मुद्दा उपस्थित केला त्याविषयी बोलायला पाहिजे. मोदी अरुणाचलमध्ये गेले, तिथं आदिवासींची टोपी घातली. पंजाबमध्ये गेले, तिथं शिखांसारखी पगडी बांधली. परंतु 2011 मध्ये मुस्लिमांच्या मेळाव्यामध्ये मुस्लिमांची टोपी घालायला त्यांनी नकार दिला. आजही मुस्लिमांच्या मेळाव्यामध्ये राजनाथ सिंग जेव्हा उभे राहिले आणि बोलायला लागले त्यावेळेला त्यांना टोपी घातली, पण ती टोपी त्यांनी लगेच तातडीनं काढून बाजूला ठेवली. तेव्हा हा जो मुद्दा आहे हा तुमच्या हृदयापासून असावा लागतो. तो नुसता वरवरचा टोपी घातली आणि टोपी काढली यापुरता तो असू शकत नाही, हेही मला मान्य आहे. परंतु तिथे निदान देखावपणा का होईना तुम्हाला असं काहीतरी दाखवता आलं पाहिजे की काहीतरी आपलं त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पण ते प्रेम कुठेही आजपर्यंत दिसलेलं नाही आहे. आणि आज एकदम निवडणुकीच्या बेतावरती ते म्हणतात की चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. हा काय प्रकार आहे? म्हणजे चूक झाली आहे हेही त्यांना मान्य नाही आहे. कराची चूक झाली आहे या विषयावर, चूक झाली आहे या विषयावर जनमत कसं ढवळलं जातंय हेही बघून मग पुढची रणनीती ठरवायची होती की काय, या सगळ्याचा आपण भेद घेणार होते का ब्रेक नंतर. माधवराव, या देशात किमान 10% मुस्लिम असलेले 95 जिल्हे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी मुस्लिमांची मतं निर्णायक किंवा अत्यंत महत्वाची असू शकतात याची जाणीव झाल्यामुळेच की काय अशा प्रकारचा माफीनामा तो सुद्धा राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. याचं कारण जर उद्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून तुमच्या सहयोगी पक्षांना स्वीकारार्ह नसतील तर कदाचित राजनाथ सिंग यांचं नाव पुढे येऊ शकतं. ही चाल याच्या मागे नसेल कशावरून? हे सगळं ज्याला इंग्रजीमध्ये वाईल्ड इमॅजिनेशन म्हणतात की कल्पनाशक्तीची प्रचंड धाव अशा पद्धतीचं आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधान पदासाठी उमेदवार असतील असं जाहीर केलं, नेतृत्व मोदींचं आहे हे जाहीर केलं, तेव्हा हे सगळे विषय संपलेले आहेत. त्यामुळे अशा तऱ्हेच्या कुठल्याही जरतरची आज आम्ही चिंता करत नाही. आम्हाला ते मुद्दे अनावश्यक वाटतात. मुद्दा जो आजचा आहे की ह्या देशामधले स्वतःला सेक्युलर म्हणवणारे पण कडवे अल्पसंख्याकवादी की ज्यांना त्याच्याखेरीज राजकारणच करता येत नाही, ज्यांना समाज एक झालेला बघवत नाही, ज्यांना समाज एक झालेला नकोय आणि ह्या देशामध्ये सातत्याने संघर्ष चालू राहायला पाहिजे तरच आपलं राजकारण जिवंत राहू शकतं असं मानणारा जो वर्ग आहे त्याचं सगळं प्रतिनिधित्व, त्याची चर्चा आपण ऐकतो. यांचं हे जे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आहेत सेक्युलर, या मंडळींचा ह्या सध्याच्या काळातला एक अत्यंत पवित्र धर्मग्रंथ आहे सच्चर आयोगाचा अहवाल. आणि त्या सच्चर आयोगाच्या अहवालामध्ये देशामधल्या प्रत्येक प्रांतात अल्पसंख्याकांची म्हणजे कंसात मुसलमानांची आर्थिक परिस्थिती कशी याचं सर्वेक्षण त्यांनी केलेलं आहे. अनीस अहमदपासून गोखलेंपर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की यामध्ये सर्व धर्मसमभाव सेक्युलरिझमचा जप सकाळ संध्याकाळ दिवस रात्र करणारा महाराष्ट्र कुठे आहे? आणि ज्याला मुसलमानांचा शत्रू म्हणता त्या गुजरातमधला मुसलमान समाज कुठे आहे? गुजरातमधल्या मुसलमान समाजाचं आजचं दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आणि महाराष्ट्रातला अल्पसंख्याक समाज, याचा अर्थ तो सुरक्षित आहे का? या सुरक्षिततेचीच भीती घातलेली आहे. तो सुरक्षित आहे, त्याला स्वतःचा संपूर्ण विकास करून घेण्याची समान संधी आहे सगळ्यांच्या बरोबरीने. एक साधं उदाहरण मी देतो तुम्हाला की गुजरातमधला सगळा पतंग उद्योग, काईट इंडस्ट्री ही पूर्णपणे मुसलमान समाजाच्या हातात आहे. काही वर्षापूर्वी हा उद्योग हा 30 कोटीच्या घरात होता. आज ह्या उद्योगाने 750 कोटीच्या वर झेप घेतलेली आहे. कशामुळे? अनीस अहमद. आणि महाराष्ट्रामध्ये असं एक उद्योग मला दाखवून द्यावा अनीस अहमदनी किंवा अंजारी यांनी की ज्याच्यामुळे तो उद्योग उभा राहिला आणि महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाचं पूर्ण भलं झालं. असा एक उद्योग दाखवा. बात जो साहब ने बताया है ये कोई बात बिल्कुल सही नहीं है. गुजरात में अल्पसंख्यक समाज जो है वो देश की आज़ादी के पहले से ही वो बिजनेस में लगी हुई है.
गुजरात का जो मुस्लिम समाज का आदमी है वो मेहनती आदमी है और वो हमेशा मेहनत से आगे बढ़ा है। तो महाराष्ट्र का भारतीय नहीं है। जनता पार्टी की पॉलिसी की मदद से या भारतीय जनता पार्टी ने हजारों मुसलमानों को गुजरात में नौकरी दे दिया या भारतीय जनता पार्टी ने मुसलमानों को वहां पर कोई रोजगार दिया है, भारतीय जनता पार्टी ने वहां पर मैंने मुसलमानों सेंटर कमेटी का रिपोर्ट बताया, उसका जवाब दो। अनिस अहमद जी, मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाकडे नाही, तो त्यांना माफ करत नाही असं सांगितल्यामुळे मुस्लिम समाज हा काँग्रेसकडे जाईल असं दिल्लीच्या विधानसभा निवडणुका पाहता चिन्ह दिसत नाहीये। याचं कारण अनेक मुस्लिम बहुल एरियातून आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आलेत, काय सांगाल? नहीं, देखिए दिल्ली के अंदर में 5 विधायक मुस्लिम चुन कर आए हैं। जो 5 मुस्लिम इलाका है वहां 5 कांग्रेस के मुस्लिम चुनकर आए, 1 दलित चुनकर आया है, 1 सिख चुनकर आया है, 8 एमएलए चुनकर आए हैं, 1 शेड्यूल कास्ट चुनकर आया। तो 5 मुस्लिम एरिया जो है घनी बस्ती है वहां कांग्रेस को मुसलमानों ने वोट दिया है और 5 मुस्लिम विधायक चुनकर आए हैं। आप दिल्ली का स्टैटिस्टिक्स देख लीजिए तो आपके समझ में आ जाएगा कि दिल्ली के अंदर में मुस्लिम लोगों ने कांग्रेस का साथ दिया है, कांग्रेस को वोट दिया है, आप पार्टी को नहीं दिया है। आम आदमी पार्टीला मत दिलेलं नाही, काँग्रेसला मत दिलेलं नाही। हाच तर खरा मुद्दा आहे की या माफीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष याच्याकडे असणारा मुस्लिम मतांचा वर्ग भारतीय जनता पक्षाकडे येईल का आणि नवमतदार या सगळ्याकडे कसं पाहिल? या कार्यक्रमाचा शेवट करताना मला एक वेगळ्या प्रश्नावर सगळ्यांना न्यायचं आणि ते म्हणजे माफी न मागण्याची या आधीची नरेंद्र मोदींची भूमिका आणि त्याचबरोबर आत्ता बदललेली भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची। आमच्या हातून जर काही चूक झाली असेल असं वाटत असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहोत असं म्हणणं, यातली नेमकी कोणती भूमिका देशहिताची आहे, एकूणच या समाजाला एकसंध ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असं वाटतं? अंजारियाजी, काय सांगाल तुम्ही? विच इज मोर पॉझिटिव्ह? प्रश्न नाही, ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर एक पिल्लू सोडून भाजपाचा प्रयत्न आहे की मुस्लिम समाजाला आपल्या तरफ आपल्याजवळ अट्रॅक्ट करण्यासाठी या लोकांनी हे एक नवीन हे काढलं आहे। 2002 ते 2014, आता 2002 सोडा, 1947 ते 2014 आजपर्यंत किती वेळा भाजपाच्या लोकांनी माफी मागितली? तर मग आज का तुम्हाला निवडणुकीच्या वेळी, त्याच्यानंतर 2 वेळी निवडणुकी गेली ज्यावेळी अडवाणी जे पंतप्रधानाचे उमेदवार होते त्यावेळी तुम्ही का माफी मागितली नाही? आजच एकदम निवडणुकीच्या आता 8 दिवस 10 दिवस 15 दिवसात निवडणुकीची घोषणा होणार आहे, आचारसंहिता लागू होणार आहे। बरोबर आहे, तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये सातत्य ठेवलेलं आहे की अशा प्रकारची माफी असेल किंवा काही असेल आम्ही ते दंगलीचे घाव विसरू शकत नाही असं तुम्ही म्हणताय। अनिस अहमद, या माफीनाम्याचा मुस्लिम मतांवर काही परिणाम होईल का? विशेषतः मुस्लिमांमध्ये जो नवशिक्षित वर्ग आहे तो या सगळ्याकडे अत्यंत वेगळ्या दृष्टीनं आणि गुजरातच्या विकासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार नाही का? बिल्कुल नहीं, कोई हालत में नहीं। देखिए, भारतीय जनता पार्टी ने सर्वे कराया कि 100 से ज्यादा कॉन्स्टिट्यूंसी में 10% माइनॉरिटी के वोट है और 272 इनकी मेजॉरिटी नहीं आ रहे हैं और नरेंद्र मोदी वजीर आजम नहीं बन सकते हैं। इसलिए इन्होंने नई स्ट्रैटेजी के साथ में ये माफीनामा और अल्लाह अकबर के नाम लेकर, ये आज उनको अल्लाह अकबर बोलने की क्या जरूरत है? इन्होंने मालेगांव का ब्लास्ट हुआ, कभी उन्होंने कंडेम नहीं किया। हैदराबाद मस्जिद का ब्लास्ट हुआ, कभी कंडेम नहीं किया। अजमेर शरीफ में ब्लास्ट हुआ, कभी कंडेम नहीं किया। और आज चुनाव के सामने लोगों के सामने माफी मांगने की बात कर रहे हैं, जो टोपी पहनने के लिए अनिस अहमद जी, राजकीय पक्षाचं नेतृत्व झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची तयारी कधीच दर्शवत नाही, किंबहुना आता दाखवलेल्या माफीवरही कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीये। एकूणच ही भूमिका देशहिताची असं वाटतं का? या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय अरविंद गोखले यांच्याकडे। अरविंद गोखले, ही बदललेली भूमिका अत्यंत देशहिताची नाही का आणि नवमतदार याच्या सगळ्याकडे कसा पाहिल असं वाटतं आपल्याला? मी आहे असं मानायला तयार आहे, परंतु या ठिकाणी राजनाथ सिंग यांच्या बरोबरीनं जर नरेंद्र मोदी उद्या माफी मागायला तयार झाले तर खरोखरच हे मनापासून आहे असं मी मानेन आणि मग ती देशहिताची आहे असं मी मानू शकेन। आज ज्या मुस्लिम ॲपिजमेंटबद्दल हे लोक बोलतात त्या मेळाव्याला येणाऱ्यांनी मुस्लिमांसारखं दिसलं पाहिजे असा आग्रह जे धरतात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे याचाही आपण जरा शोध घेतला पाहिजे आणि जर ते खरं असेल तर काही हरकत नाही, मी हे देशहिताचं आहे असं मानायला तयार आहे।
हे देशहिताचे पण मला असं मानायला तयार आहे आणि नवमतदार या सगळ्याकडे पॉझिटिव्हली बघेल अशी मला खात्री आहे. याचं कारण या निवडणुकीमध्ये 14% मतदार हे नवमतदार असणार आहेत आणि निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे. ही निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या कव्हरेजमध्ये अर्थातच झी 24 तासनं आघाडी घेतलेली आहे. नव्या तरुण नेत्यांचे काय रागरंग आहेत ते पहा. अजित सोबत जे नेक्स्ट मध्ये तरुणाईची राजकारणाबाबतची मतं जाणून घ्या. सुवर्णा दुसारे सोबत व्हॉट्सअप इंडियामध्ये काय आहेत मतदारांच्या व्यथा आणि समस्या याचा आढावा घेऊया. अमोल जोशी सोबत तर अजेंडा महाराष्ट्रामध्ये आणि दिग्गज राजकारण्यांचे काय आहेत डावपेच ऐका माझ्यासोबत रणसंग्राम मध्ये. निवडणुका म्हणजेच झी 24 तास. या निवडणुकांच्या कव्हरेजमध्ये पडद्या मागच्या घडणाऱ्या गोष्टी त्यांचं विश्लेषण आम्ही या अशा कार्यक्रमातनं सादर करत असतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही सांगितलेलं होतं की इलेक्शन एक्सप्रेस प्रचाराची इलेक्शन एक्सप्रेस निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होण्या अगोदरच जोरदार निघालेली आहे आणि या इलेक्शन एक्सप्रेसचं कव्हरेज रोज रात्री दिवसभरात काय घडलं ते आम्ही घेऊन येणार आहोत. त्याचीच एक झलक या कार्यक्रमाच्या शेवटी खास तुमच्यासाठी. इलेक्शन एक्सप्रेस रवाना होती है. हिंदुस्तान को करना क्या है? कांग्रेस पार्टी लोगों की आंख में धूल झोंकने में मारनी असेल सरकारमध्ये हिंमत तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा. ही माझ्या शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाची ताकद आहे. हिंमत असेल तर लढायला या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.